महाराष्ट्रात बऱ्याच वेळेला आपत्ती येते किंवा देशात येते. त्यातली महाराष्ट्रात पण आलेली आहे, संपूर्ण जगात आलेली आपत्ती कोरोना. कोरोनामध्ये संपूर्ण इंडस्ट्री ठप्प झालेली होती. परंतु ह्या आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीनेच सगळ्या लोकांना आपल्या घरामध्ये सुलभपणे बसवून ठेवलेलं होतं. म्हणजे त्यांनी केलेल्या सीरियल, चित्रपट हे पाहत सगळे प्रेक्षक त्यांना हा कोरोना काळ जरा सोपा गेला. पण ह्याच वेळेला बाकीची कामं ठप्प झालेली असल्यामुळं काय झालं, की आपले जे कलाकार आहेत, तंत्रज्ञ आहेत, कामगार आहेत, यांचे खाण्यापिण्याचे सुद्धा काही प्रॉब्लेम्स होऊ लागले होते. मग यावेळेला अध्यक्ष आणि संचालक मंडळांनी ठरवलं, की चित्रपट महामंडळातर्फे आपल्या सभासदांना काही अनुदान देता येतं का? मग यासाठी त्यांनी काही जे आहेत हिंदी चित्रपटातले आपले मराठी कलाकार वगैरे यांच्याकडनं काही निधी गोळा केला. त्यामध्ये रितेश देशमुख असेल, माधुरी दीक्षित असतील किंवा जॉन अब्राहम असतील, यांनी रोख रक्कम दिली. अमिताभ बच्चन सरांनी काही कुपन्स दिले. तर ह्या सगळ्याचं वितरण मेघराजजींनी हे व्यवस्थित करून घेतलं. साधारणतः 25,00,000चा निधी जमा झालेला होता आणि महाराष्ट्रभरातील सभासदांना त्यावेळेला ज्यांनी आपल्याकडं मदत मागितली होती, अशा 2300 सभासदांना रुपये 2,000 प्रमाणे अनुदान की मेघराजजींनी करायला लावली आणि 25,00,000 जमा झालेले होते. आपण 43-47 लाखापर्यंत त्याचं वाटप केलं. त्यात एक होतं, की जमा झालेली सगळी रक्कम आणि खर्च केलेली सगळी रक्कम ही कुठेही रोख स्वरूपात नव्हती आणि हे सगळे व्यवहार बँकेमार्फत करण्यात आलेले होते. त्यामुळं त्याचा संपूर्ण डाटा, कुणाला किती पैसे दिले गेले, कुणाकडनं किती पैसे आले गेले, हा CNनी त्याचं ऑडिट करून महामंडळामध्ये तो चॅरिटी कमिशनर आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सबमिट केलेला होता. त्यामुळं ही सगळी पद्धत आहे, प्रक्रिया आहे, ही अतिशय पारदर्शकपणे राबवली गेलेली होती.